स्वादिष्ट आंबा शिरा। आंबा शिरा बनवण्यासाठी मी 1.25 वाटी दूध आणि 1.25 वाटी पाणी घेतलं आहे. तुम्हाला हवं असल्यास फक्त 2.5 वाटी पाणीही वापरू शकता. हे दूध आणि पाणी गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून दिले आहे. तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया. ज्या वाटीने तुम्ही रवा मोजणार आहात त्याच वाटीने इतर साहित्यही मोजायचे आहेत. मी इथे पाऊण वाटी तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि 1 वाटी आंब्याचा गर घेतला आहे. फक्त तुपाचं प्रमाण पाऊण वाटी आहे. बाकी सर्व साहित्य समप्रमाणात घेतले आहेत. मी इथे जाडा रवा घेतलेला आहे. तुम्ही जाडा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. जर तुम्ही बारीक रवा घेतला तर पाण्याचं प्रमाण कमी करा. 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध हे प्रमाण घ्या. रवा सर्व बाजूने गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे. रव्याचा घमघमाट पूर्ण घरात पसरलेला आहे. रवा भाजून झाला की उकळलेले दूध आणि पाणी थोडे थोडे करून त्यामध्ये घालायचे. हे करताना गॅस मंदच ठेवायचा आणि अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची. दूध आणि पाणी रव्यामध्ये चांगले मिसळून झाले की त्यामध्ये साखर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर आंब्याचा गर घालून पुन्हा चांगले मिक्स करायचे. आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घातला की तो रव्यामध्ये अगदी सहज मिक्स होतो. आंबा घातलाय, आंबा गोड आहे तरी सुद्धा साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे. पण तुम्हाला जर कमी गोड खायचं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. मी या शिऱ्यामध्ये वेलची पूड आणि ड्रायफ्रूटही घातले आहेत. तो भाग दाखवायचा राहून गेला त्याबद्दल क्षमस्व. आता भांड्यावर झाकण ठेवून फक्त एक वाफ काढायची आणि गॅस बंद करायचा. त्यानंतर 2 मिनिटे शिरा झाकून ठेवायचा. त्यामुळे शिराचा प्रत्येक दाणा छान फुलून येतो आणि शिऱ्याला अप्रतिम चव येते. आंब्याचा स्वादही शिऱ्यामध्ये छान मुरतो. 2 मिनिटांनंतर आपला सुगंधित, मऊ आणि चविष्ट आंबा शिरा खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून माझी येणारी नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येते. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.